नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 30 साईजमध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग करतोय, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपण 80 सेंटीमीटर अस्तर घेतले आणि आपल्याला काठपदरच्या साडीवर हा ब्लाऊज पूर्ण शिवायचा आहे. तर हा ब्लाऊज पीस आहे आणि आपण हे अस्तर घेतले 80 पॉईंट. तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर उंची टाकायची. आता कस्टमरची हाईट कमी आहे आणि चेस्टमध्ये पण कमी आहे, तर त्यांना 12.5 इंच शिवून लागतोय. तर आपण 13.5 इंचावर एक मार्किंग करायचे. नंतर आपण मग एक लाईन आखून घ्यायची. आता लक्षात घ्या, छोटा ब्लाऊज आहे, मग शोल्डर आपण किती घेतलं पाहिजे? 5 इंच. मोंड्यासाठी आपण 5 इंचच घ्यायचे. 4.5 इंचाचं होऊन जाईल, कारण अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. 30 इंच चेस्ट आहे, तर 7.5 इंच चौथा भाग येतो आणि त्याच्यामध्ये 2 इंच आपलं लूजिंग राहून जाते. आता याच्यातून हे माप पूर्ण किती आलं? 9.5 इंच. तर आपण इथं खाली 9 इंचच घेऊ आणि परत एकदा 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी आपण पाठीमागं एक लाईन आखून घेतली, पाहू शकतात. आता आपल्याला नॉर्मल पाठीमागं घ्यायचं आहे, अर्धा इंच एवढं, आणि एक आपल्याला तिरकी लाईन. आता हे छोटं माप असो किंवा मोठं माप असो, त्याच्यासाठी आपण 1 इंच आणि 1.5 इंच हे कंपल्सरी ठेवतो आहे. अशा पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा अंतर 1 इंचाचा आणि इथपासून हा अंतर 1.5 इंचाचा. 2 इंच आपण गळ्यासाठी घेतले. पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी 9.5 इंचाचा 9 इंचाचा गळा टाकते. 8.5 इंचाचा होऊन जाईल. वरती 2 इंच गळा घेतला, तर खाली मी अर्धा इंच जास्त घेतला आहे आणि मग मी याला गोल आकार देऊन घेतला. आता आपण याची कटिंग करू. कटिंग करताना जसं माप आपण कट केलं आहे, जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला कट करायचं आहे. आता आपल्याला 80 पॉईंटमध्ये एकदम परफेक्ट असं ब्लाऊज हा पूर्ण रेडी होऊन जातो आहे. तर आता आपण याच्यावरच घडी टाकून घ्यायची. जसं आहे तसं आपण थोडंसं प्रेस करा, म्हणजे ते पूर्ण मार्किंग त्याची लक्षात येईल. बऱ्याच जणांना छोटा ब्लाऊज जर असेल तर कटोरी कितीची घ्यायची, शोल्डर किती घ्यावा आणि असे प्रश्न पडतात. तर हा छोटाच ब्लाऊज आहे, तर याच्यामधले हर एक माप आपण परफेक्ट सांगितलेत आणि कस्टमरचे ह्या मापावर आपण अजून पण सारे ब्लाऊज शिवलेले एकदम परफेक्ट आले. त्याच्यानंतर आपण हा ब्लाऊजची कटिंग करतो आहे, तर पाहू शकतात. आता इथपासून आपण हे 2 इंच, कारण ही जी लाईन आहे 2 इंच इकडची, जो काठ आहे तो मी कशात घेतला नाही, आपण ते फक्त हुक पट्टीसाठी घेऊ शकतो, काही हरकत नाही. जेवढा आपल्याला शिवण्यामध्ये कपडा लागतो तेवढाच आपण बाहेरच्या बाजूने ठेवला आहे. आता फ्रंट गळा घेऊ आपण 6.5 इंचाचा. मोठा ब्लाऊज असता तर आपण 7 इंचापर्यंत पण घेतला असता. ह्याला आकार द्यायचा, शिवून हा 6 इंचाचा होऊन जाईल. कंपल्सरी आपण पाऊण इंच किंवा 1 इंच जास्त ठेवायचं आहे, साईज कोणती पण असू द्या. आता क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंच आपण इकडच्या बाजूनी मार्किंग केलं, 2 इंच इकडच्या बाजूने मार्किंग केलं. क्रॉस पट्टी आपण बनवून घेतली. अगदी ह्या लाईनपासून आपण 4 इंचावर एक पॉईंट द्यायचा, तीच लाईन सरळ घ्यायची आणि वरून याला आकार देऊन घ्या. हे 2चा आकार 2 ते 2.5 इंच आला पाहिजे. 2 इंच आला आहे, परफेक्ट आहे. आणि इथपासून एवढाच 5 इंचाचा जरी आला तरी काही हरकत नाही. आता आपण याची कटिंग करू. जसं आपण अस्तरवर कटिंग केली त्याचनुसार आपल्याला मेन फॅब्रिकवर कटिंग करायची. व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मग मी मेन फॅब्रिकवर कटिंग दाखवत नाही, पण तुम्हाला मी अगोदर दाखवलं आहे पीस. कशी होऊन झाल्याच्या नंतर आपण त्याचा पण व्हिडिओ अपलोड करू. अशा पद्धतीने आपला फ्रंट भाग कट झाला आहे. आता कटोरी कशी वाढवायची मी तुम्हाला लवकर सांगते, कारण आपण छोटी साईज असू दे किंवा मोठी साईज असू दे, याच्या अगोदर पण कटोरीवर आपण भरपूर व्हिडिओ काढलेत आणि आपण त्याच्यावर अपलोड केलेले आहेत. साईज कोणती पण असू द्या, सेम पद्धत हेच राहणार का आपण कोणत्या साईडला किती वाढवायचं आहे.
फक्त आपला जो मधला टक्स पॉईंट असतो आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होईल, कारण काय होतं चेस्टनुसार टक्स घेतला जातो. इथून थोडंसं बाहेर घ्यायचं आहे, ही बाजू थोडीशी, ही बाजू, एवढं सगळं. आणि ह्या दोन याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. जवळजवळ खालच्या बाजूने आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. बघू शकतात 1 इंच परफेक्ट आहे. तेच लाईन आपण ह्या लाईनला जोडून घेऊ. जसं की ही लाईन पण आपल्याला 1 इंच, ही पण आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. नंतर आपले हे सगळे पॉईंट एकत्र जोडून घेऊन आपली ही कटोरी अगदी तयार झाली. अशा पद्धतीने ही कटोरी आपली तयार झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आता आपल्याला कट करायचं आहे. तर टक्स तुम्ही 1 इंचाचा जरी घेतला तरी चालते. हा जो टक्स आहे हा तुम्ही 1 इंचाचा, इकडच्या बाजूने 1 इंच, इकडच्या बाजूने 1 इंच, वरती आपला 2.5 पावणे 3 इंच. अशा पद्धतीने ही कटोरी झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.